जालिंदर बुधवत यांची बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड. राजकीय पटलावर पुन्हा एकदा शांतीत क्रांती. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय करिश्मा सिद्ध केला आहे. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. बुलढाणा जिल्हा बँकेच्या VJNT राखीव मतदारसंघातून काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावेळी राजकीय पटलावर गुप्त हालचाली घडल्या आणि अंतिम क्षणी गणपत कुसळकर, किरण राठोड, जंगलसिंग राठोड, रामविजय बुरुंगले यांच्यासह तब्बल 9 प्रतिस्पर्ध्यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. स्पर्धकच रिंगणातून बाहेर पडल्याने जालिंदर बुधवत बिनविरोध निवडून आले. नेहमीप्रमाणे अत्यंत शांततेत मोठी राजकीय खेळी खेळत बुधवतांनी पुन्हा एकदा शांतीत क्रांती करून दाखवली आहे. जालिंदर बुधवत या नावाचा सहकार आणि राजकारणातील दबदबा नवा नाही. सोयगावचे सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास 2 वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून अधिकच मजबूत झाला. मासरोळ जिल्हा परिषद गटात त्यांच्या धर्मपत्नी कमलताई बुधवत यांनी मिळवलेला ऐतिहासिक विजय आणि त्यानंतर पार पाडलेले जिल्हा परिषद उपाध्यक्षपद या राजकीय वाटचालीतून बुधवतांनी मातोश्रीचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. बँकेच्या संचालक पदावर अविरोध निवडून आल्यानंतर बुधवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाणा जिल्हा बँक ही जिल्ह्यातील तमाम बळीराजाची आणि सर्वसामान्यांची अर्थवाहिनी आहे. बँक अडचणीतून बाहेर काढून तिला पुनश्च तिचे गतवैभव प्राप्त करून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाऊ, आपली संचालक पदावर अविरोध निवड झालेली, काय पहिली प्रतिक्रिया असणार? बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर माझी बिनविरोध निवड झाली याबद्दल सर्व सहकार पॅनेलचे जिल्ह्यातील सर्व नेते यांचं आणि मतदाराचं आणि मागे घेतलेल्या उमेदवारांचं सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी काम करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात काम करू. काय काय काम करायचे आता भविष्यात येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना त्या ठिकाणी क्रॉप लोन जास्तीत जास्त मिळालं पाहिजे. उद्योग व्यवसायाला दुग्ध व्यवसाय असेल, शेतीपूरक व्यवसाय असेल, यासाठी त्यांना कर्ज देणे, खातेदार वाढवणे, डिपॉझिट वाढवणे आणि शेतकऱ्यांचा जो एक जिव्हाळ्याची बँक आपली होती तो जिव्हाळा पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि त्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही आपली आहे, आपली वाटावं यासाठी ग्रामीण भागात जाऊन सर्व लोकांना भेटून लोकांना विश्वास देऊन परत सगळे व्यवहार त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही लोकांना सांगू. आणि येणाऱ्या काळात बुलढाणा जिल्हा बँक ही महाराष्ट्रात 1 नंबर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपल्या पॅनलचे आणखी आता 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय कुठले मुद्दे असणार आहेत? खरं तर ही निवडणूक, बँकेची निवडणूक ही सर्व पक्षाचे जोडे बाहेर ठेवून बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँक ही बिनविरोध झाली पाहिजे यासाठी सर्व नेत्यांनी प्रयत्न केले. सर्व त्या बैठकीला होते, परंतु काही लोक छोट्याशा एखाद्या कारणावरून काल 2-4-5 लोक एकत्र येऊन हा 8-9 लोकांचा घोळ त्या ठिकाणी घातला. ते खरं तर दुर्दैवी आहे. जिल्हा बँक ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती. तरी हरकत नाही, त्या ठिकाणी जे काही 8 लोक आलेत हे डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब या जिल्ह्यातले सहकारातले मोठे नेते आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली हे पूर्ण पॅनल, आमचं सहकार पॅनल 8चे 8 लोक हे खूप मतदानाच्या ठिकाणी निवडून येतील. आणि जे काही लोक उभे आहेत यांना डबल आकडे सुद्धा यांचा काही ठिकाणी 3रा आकडे यांना लागणार नाही अशी परिस्थिती आहे.